काय म्हणे संत आणि ज्यांचा हेतू विठ्ठल, आमचा हेतू विठ्ठल, त्याच्यामुळे आम्ही बाकी कशाला नाही. काय न लगती सायास जावे बना त्या संप्रदायाच्या बाजूला जायचं नाही, ब्रह्मंदी संप्रदायाचं काय. मग काय म्हणतो, आट्टास इतर कर्माचा करण्याची गरज नाही. काय करा सांगितलं, काहीच पैसोनी करायचं चित्त आणि आवडे अनंत. आवड म्हणजे प्रेमाची भाषा मी सांगते, बरोबर. पहिलं ज्ञान आहे, कर्म आहे, उपासना आहे. या सगळ्या प्रपंचापेक्षा प्रेम नावाचं जे प्रकरण आहे ना, ते सगळ्यात उत्तम आहे. आणि संप्रदायामध्ये भगवंतावरती प्रेम असतं. आजकाल बरेच संप्रदाय म्हणजे विचार. असं पाहिलं तर आपण वेदांताला मानणारे लोक आहोत. आपला एकच सिद्धांत आहे, हे सगळं जग ब्रह्मस्वरूप आहे. ब्रह्मा व्यतिरिक्त दुसरं काही नाही, तर आपण परिभाषा करण्यात अर्थ नाही. पण जगद्गुरु शंकराचार्याने तोच सिद्धांत सांगितला होता की कल्पित भेद आणि वास्तव अभेद. आणि व्यवहार आपला कल्पित आहे म्हणायचं. माऊली काय, मी कीर्तनकार कल्पित आहे, तुम्ही गायनाचार्य कल्पित आहे, आपण सगळे भगवंताचे स्वरूप आहात. मग कशाला एवढ्या प्रपंचाच्या नादी लागायचे तुम्ही म्हणा. तर मग आपल्या संप्रदायाचे विशेषच आहे. आपल्याकडे ज्ञान आहे का? आहे. इतर संप्रदायात ज्ञान आहे का? आहे. नाही असं. त्यांच्या घरात पाणी, आपल्या घरात पाणी. त्यांच्याकडे उपासना आहे का? आहे. आपल्याकडे उपासना आहे का? आहे. त्यांच्याकडे वैराग्य आहे का? आहे. जगात खूप वैराग्यवान माणसं आहेत, आपलं वैराग्य त्यांच्याकडे टिकू शकत नाही. असे महान महान वैराग्यशील माणसं. ज्ञान आहे, वैराग्य आहे, उपासना आहे, कर्म सिद्धांत आहेत, श्रेष्ठत्व आहे. मग आपल्या माऊलीच्या संप्रदायामध्येच असं काय वेगळं? माऊलीच्या संप्रदाय म्हणजे माऊलीचा संप्रदाय म्हणजे भागवत संप्रदाय बरं का. कोणता संप्रदाय? वारकरी माऊलीला अपेक्षित नाही शकत. भागवत संप्रदाय. काय भागवत परंपरेमध्ये काय आहे असं जे इतर परंपरेमध्ये नाही, तर ते आहे आपल्याकडे असणार प्रेम. प्रेमे विना नाही